परभणी जिल्ह्यात पाण्याचा प्रश्नाची स्थिती आता बिकट झालेली आहे। परभणीच्या जिंतूर तालुका असो किंवा पूर्णा तालुक्यात या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आता हळूहळू पेटत चालला आहे। कमळापूर या ठिकाणी मी आहे आणि आपण पाहू शकता की 1710 लोकसंख्या असलेल्या गावात केवळ आता एक विहिरीला पाणी आहे, तेही जवळपास आटलेलं आहे। जलजीवनची कामे या ठिकाणी भरपूर पैसे खर्च करूनही पूर्ण झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे। त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एक आजीबाई आहे माझ्यासोबत। आजी, काय सांगाल, पाण्याचा कसा प्रश्न आहे तुमच्याकडे? लय प्रश्न बेकार आहे हो साहेब, आमच्या पाण्याची पाणीच नाही। म्हाताऱ्या माणसांना कुठं जायचं, कसं पाणी शेंदायचं? आम्ही होत नाही, आम्हाला आडाचं पाणी रात्रचं दिसत नाही, काय करावं? पाणी दुसरं काही सरकारने सोय केली नाही? कुठली केली? काय सोय नाही आमच्या गावाला, पाण्याची काहीच सोय नाही। फक्त ह्या एक विहिरीला पाणी आहे सध्या। पाणी हे पण 8 ते 4 दिवसात हे पाणी राहत नाही। विहिरच 25 फूट आहे, कुठलं पाणी राहिनीला? शोकांतिका ही आहे की उन्हाळी सुट्ट्यामध्ये विद्यार्थी खरं तर बाहेर फिरायला जातात, मात्र या गावाचे विद्यार्थी आपण पाहू शकता या ठिकाणी दिवस दिवस त्यांचं पाणी भरण्यासाठी जातोय। बाळा, काय नाव आहे तुझं? सरस्वती। सरस्वती, किती वेळ पाणी भरावं लागतं तुला दिवसभरात? 2-3 वेळेस भरावं लागतं। हा, दुसरं काहीच नाही पाण्याची सोय इथं? नाही ना, कोणी भरू देत नाही, आम्हाला भरावं लागतं, आम्हालाच न्यावं लागतं। तर ही परिस्थिती या ठिकाणी आहे। अशा महिला या ठिकाणी वाट पाहून थांबलेल्या आहे पाण्यासाठी। एकच विहीर आहे आणि त्याचं पाणीही जवळपास आटलेलं आहे। त्यामुळं तासनतास या महिला वर्गाची असो किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या या ठिकाणी पाणी भरण्यासाठी जात आहेत। काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। भाऊ, एकच विहीर आहे, 1700 लोकसंख्या आहे, कसं भागते? आता गावामध्ये कंडिशन अशी आहे की आम्हाला ना ग्रामपंचायत वाली आहे, ना जिल्हा परिषद वाली, ना पंचायत समिती वाली आहे। आम्ही जिल्हा परिषदेला, कलेक्टर ऑफिसला वेळोवेळी पाठपुरावा केला, तरी आमच्या ह्या निवेदनाची कोणी दखल घेत नाही। गावामध्ये वयाच्या 4 वर्षापासून वयोवृद्ध माणसापर्यंत आज पाण्यासाठी आम्हाला भटकावं लागत आहे। आणि ह्या पाण्यासाठी अत्यंत दयनीय अवस्था आहे की घरामध्ये मेन मुद्दा पाण्याचा आहे। आम्हाला ग्रामपंचायतीनं कसली टँकरची व्यवस्था केली ना, कोणती विहीर अधिग्रहण केली, कोणतीही व्यवस्था केलेली नाही। आणि याची दखल आम्ही राज्य शासनाच्या मुख्यमंत्र्यापर्यंत केली। जलजीवनची इथं भरपूर कामं मंजूर आहे, मात्र 55 लाख रुपये खर्च करूनही पूर्ण पाणी तुम्हाला अजून भेटलं नाही। जलजीवनची केंद्र शासनाची जलशक्ती मंत्रालय अंतर्गत जी योजना आहे की केंद्र शासनाने आमच्या गावाला 1,17,00,000ची योजना डिसेंबर 2022 मध्ये मंजूर झालेली आहे। त्या डिसेंबर 2022 मध्ये झालेली योजना मंजूर असताना संबंधित कंत्राटदार असो, त्या कंत्राटदारानं डिसेंबर 2023 मध्ये काम चालू केलं आणि ते काम सगळ्यात आधी विहिरीचं काम करायचं असते, पण त्यानं कसली विहीर न खोदता सगळ्यात आधी गावातली पाईपलाईन खोदली। पाईपलाईन खोदताना गावातले सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे जे रस्ते होते ते सगळे खराब करून टाकले। त्यानंतर किती खर्च झाला आतापर्यंत जलजीवनवर? आज जलजीवनवर त्यांनी जवळपास 50,67,000 बिल उचलले। काम मात्र सगळं निकृष्ट दर्जाचं, कमी पाणी आलं नाही। पाण्याचा तर विषयच नाही हो। गावातले सगळे हैराण आहेत। तुम्हाला सांगतो, टाकी बांधली पण विहीर नाही बांधली। शासनाला कळायला पाहिजे की बाबा विहीर असल्याशिवाय टाकी बांधतात का? प्रशासनाने की विहीर अधिग्रहित केली नाही? आम्ही जिल्हा पाणी पुरवठा अधिकारी घुगे साहेबांना विचारलं तर ते मला म्हणतात, तू गावाची 10 लाख लोकवर्गणी भर, तेव्हा तुला पाणी भेटन। 10 लाख लोकवर्गणी भरा म्हणते। काका, काय प्रश्न आहे पाण्याचा? पाणीच नाही साहेब, नुसती योजना केली पण पाणीच नाही। आम्ही त्याला म्हणायचं करू, पुन्हा करू। मग आता कसं भागते? आता काय करा, तिथंच असंच जरा एकच विहिरीवरती विहीर तिकडे आहे, हापशीला काही, विहीरला काही, जसं तसं लेकरं बाळ हे आणत राहतात। काय सांगाल काका, पाणी एकच विहीर आहे आणि त्यावरच मोठा गर्दा होतो दिवसभर गर्दा राहत आहे, काही पाणी भेटत नाही। हापसू कटाळा येऊन चालला आम्हाला। काय अधिकाऱ्यांना बोलले नाही का तुम्ही? 55 लाख रुपये खर्च झाले तरी पाणी भेटला नाही गावाला? ते काय त्याने केलं ना, याच्यापासून पुरवठा अधिकाऱ्यापासून गेले, पण ते असंच की मग जाताना हेल्प पाठवून यायचं नसतं, ते कोणी दखलच घेण्या गेले। पण आम्हाला पाण्याची आयुष्य गरज आहे साहेब। आता आंदोलनाचा इशारा दिलाय तुम्ही येणाऱ्या दिवसात, नेमकं काय मागणी आहे राहणार तुमची इथून पुढे? आमची शासनाला एवढीच मागणी असणार आहे की गावातील सामान्य नागरिकांना सर्वप्रथम पाण्याचा हा भीषण प्रश्न आहे। राज्यामध्ये केंद्राने आम्हाला एवढे जे पैसे खर्च केले त्याच्यामध्ये फक्त अधिकारी आणि कंत्राटदार मालामाल झालेत। आमची त्यांना एवढीच विनंती आहे की आम्हाला गावासाठी ही नळ योजना पूरक झाली पाहिजे, तिचं काम चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे, गावाला विहीर झाली पाहिजे, गावाला टाकी चांगली झाली पाहिजे,
टाकी होऊन बी आम्हाला विहीर झाला नाही, पाणी भेटलं नाही, याचा आम्हाला मनात कुठेतरी खंत आहे. आणि आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही राज्याचे संकटमोचक म्हणून मुख्यमंत्री आता पाणी भेटलं नाही गावामध्ये, तर नेमकं ग्रामस्थ तुमचं आंदोलन करण्याचा तुम्ही भूमिका घेतली. 100% कशा प्रकारे आंदोलन करणार आहात? आम्ही जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिस या दोन समोर आमरण उपोषण करणार आहेत. कारण पाण्याची तळमळ आम्हाला माहित आहे. आमचे लेकरं माऊली आमचे लहान लेकरं बेजार आहेत आणि आम्हाला जीवन निर्वाहाचा प्रश्न असताना, आमच्या घरात बेरोजगारी असताना आम्हाला रात्रंदिवस पाण्यासाठी तडपावं लागत आहे. म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिस किंवा जिल्हा परिषद आमरण उपोषण करणार आहेत. तर पाण्यासाठी खरं तर हे ग्रामस्थ आता आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे. जिल्हाधिकारी कचेरी समोर हे ग्रामस्थ आमरण उपोषण करणार आहे. कारण 1700 लोकसंख्या वस्तीचा गाव आहे आणि याला आता केवळ एक विहीर आहे आणि तीही नेहमी आटलेली असते. त्याच्यामध्ये पाणी साठा कमी असते. त्यामुळं जलजीवनचा मोठ्या प्रमाणावर निधी उचलून सुद्धा ह्या ग्रामस्थांना या ठिकाणी एक थेंबही त्या योजनेतून पाणी मिळालं नाही. त्यामुळं संतप्त ग्रामस्थ आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. कॅमेरा पर्सन किशन इक्करसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.